सो सेक्शन नंबर 90 काय सांगतोय बघा प्रॉपरली. पॉवर टू एन्फोर्स स्कीम. बघा काय होणार की जसं की तुम्हाला सांगितलं होतं की ज्या केसमध्ये ओरिजिनल लँडच्या भोवताल किंवा ओरिजिनल लँडला अज्युम करून आपण टाउन प्लॅनिंग स्कीम इम्प्लिमेंट करतो. प्रिलिमिनरी स्कीम ज्या वेळेला सँक्शन होते किंवा फोर्समध्ये येते त्यावेळेला काय होणार की ऑथॉरिटी काय करतं की जेवढेही वर्क आहे, डेव्हलपमेंट आहे, बिल्डिंग्स असतील, स्ट्रक्चर्स असतील, ते रिमूव्ह करायला, काढून टाकायला सुरुवात करते. आता यामध्ये होतंय काय की बघा दोन कंडिशन असू शकतात. एक तर बिफोर द डिक्लरेशन, बिफोर द डिक्लरेशन ऑफ टीपीएस, यस, आणि एक आहे आफ्टर द डिक्लरेशन. आफ्टर द डिक्लरेशन दोन गोष्टी आहेत. जर का बिफोर द डिक्लरेशन ऑफ टाउन प्लॅनिंग स्कीमच्या संदर्भात जर काही असेल आणि तशा पद्धतीचे स्ट्रक्चर जर का तिथे येत असतील, बिल्डिंग्स असतील, काही कोणतेही स्ट्रक्चर असेल, आणि ते जर का स्कीम इम्प्लिमेंट करताना जर का ऑब्स्टॅकल म्हणून होत असेल किंवा ऑब्स्टॅकल म्हणून येत असेल, अडथळा बनत असेल स्कीमला, तर ते काढून टाकावे लागतील किंवा त्याला डिमॉलिश करावं लागेल. बरोबर. आणि दुसरी गोष्ट आहे आफ्टर द स्कीम, म्हणजे स्कीम डिक्लेअर केल्यानंतर एखाद्या पर्टिक्युलर लँड ओनरने डेव्हलपमेंट केलं आणि ते डेव्हलपमेंट झालेलं डेव्हलपमेंट सुद्धा अडथळा बनत असेल तर त्यालाही काढून टाकावं लागेल. दोन मध्ये फरक काय? आफ्टर म्हणजेच काय, इलिगल केलेलं, की बाबा यूज ऑफ लँड चेंज करायचा नव्हता, केला किंवा तशा पद्धतीची परमिशन घेतलीच नाही प्लॅनिंग ऑथॉरिटीकडनं किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीने आर्बिट्रेटर सोबत कन्सल्टच केलं नाही, या केसमध्ये त्या व्यक्तीला कोणत्याही पद्धतीचं कॉम्पेन्सेशन आपण पे करत नाही किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटी देत नाही. हे आपण आधीच बघितलं. पण बिफोर द डिक्लेरेशन असेल, एखादी बिल्डिंग आहे, स्ट्रक्चर आहे, तर त्याचं कॉम्पेन्सेशन आर्बिट्रेटर डिफाईन करतो किंवा तो डिटरमाइन करतो आणि तशा पद्धतीने त्या व्यक्तीला कॉम्पेन्सेशन पे सुद्धा केलं जातं. हे आपण सेक्शन 72 मध्ये सुद्धा बघितलं. मग ऑन and after the date on which preliminary scheme come into the force, planning authority may after issue the prescribed notice in accordance with the provision of the scheme. सरळ सरळ ज्या दिवशी तशा पद्धतीची स्कीम इम्प्लिमेंट करण्यात आली, प्रिलिमिनरी स्कीम, प्लॅनिंग ऑथॉरिटी जे काही लोक असेल, ज्यांचे स्ट्रक्चर असेल, तशा पद्धतीने नोटीस इश्यू करतं आणि जे काही स्ट्रक्चर ती स्कीम इम्प्लिमेंट करताना किंवा स्कीमला फॉर्म करताना अडथळा म्हणून असेल, ते स्ट्रक्चर सरळ सरळ काढून टाकतात, त्याला अल्टर करतात, चेंज करतात, मॉडिफाय करतात, डिमॉलिश करून टाकतात. ओके. contravenes the scheme or has been constructed or executed without compliance with the scheme provision. Okay. Execute any work that a person is required to carry out under the scheme if appear that planning authority that delays in execution would prejudice the efficient implementation of the scheme. रिकव्हरी ऑफ एक्सपेन्सेस. आता होतंय काय, जसं मी तुम्हाला आधी सांगितलंय, जर का एखाद्या व्यक्तीने आफ्टरच्या प्रोसेसमध्ये जर का कन्स्ट्रक्शन केलं असेल आणि ते कन्स्ट्रक्शन रिमूव्ह करण्यासाठी, डिमॉलिश करण्यासाठी, मॉडिफिकेशन करण्यासाठी, अल्टरेशन करण्यासाठी, व्हॉट एव्हर इट मे बी द ऍक्शन, हे सगळं करण्यासाठी जो काही खर्च लागत असेल, जो काही प्लॅनिंग ऑथॉरिटीला खर्च लागणार, तो त्या ओरिजिनल मूळ मालकाच्या, म्हणजे ज्याची ओरिजिनल लँड आहे त्या मालकाकडनं तशा पद्धतीने वसूल केला जात असतो किंवा त्याला कोणत्याही पद्धतीचा कॉम्पेन्सेशन पे केल्या जात नाही या त्याच्या नुकसानासाठी. रिकव्हरी ऑफ एनी एक्सपेन्सेस इनक्युअर्ड बाय प्लॅनिंग ऑथॉरिटी इन एक्झिक्युटिंग सच अ वर्क बी रिकवर्ड फ्रॉम द पर्सन इन द डिफॉल्ट इन द सेन्स ऑफ आफ्टर द डिक्लरेशन or from the owner of original plot as per the recovery. म्हणजे जो कोणी डिफॉल्ट पर्सन असेल, जो कोणी ओरिजिनल मूळ मालक असणार आहे, त्याच्याकडनं तशा पद्धतीने तो जो काही पैसा आहे किंवा जो काही खर्च प्लॅनिंग ऑथॉरिटीला लागत असेल, ते पूर्ण अल्टरेशन, मॉडिफिकेशन किंवा डिमॉलिश करण्यासाठी तो त्या पर्टिक्युलर पर्सन कडनं वसूल केला जातो. अपील अँड फायनॅलिटी. If action taken by the planning authority
इज अ क्वेश्चन द मॅटर शाल बी रेफर्ड टू द स्टेट गव्हर्नमेंट. आता ज्या केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटीने जी काही नोटिसेस तुम्हाला पाठवले आहे, हे जर का तुम्हाला वाटत असेल की नाही चुकीच्या पद्धतीने आले, तर तुम्हाला अपील करता येतं स्टेट गव्हर्नमेंटकडे. स्टेट गव्हर्नमेंट काय करेल, जो कोणी एखादा अप्रोप्रिएट ऑफिसर असेल, ऑथराइज ऑफिसर असेल, त्याला अपॉइंट करेल. तो तुमचं म्हणणं ऐकेल आणि डिसिशन शाल बी फायनल अँड बाइंडिंग इन ऑल कन्सर्न. आणि त्याने घेतलेलं डिसिजन हे त्या पर्टिक्युलर मॅटरच्या संदर्भात फायनल असेल. त्याच्या तुम्हाला अपोजमध्ये अपील करता येणार नाही. नाहीतर पुन्हा मग टीएला बोलवा आणि मग पुन्हा फायनल केला, हे नाटकं चालणार नाही. जो त्या नोटिसच्या चॅलेंज करेल त्याच्या संदर्भात स्टेट गव्हर्नमेंट ऑफिसर अपॉइंट करेल आणि त्या ऑफिसरने घेतलेलं डिसिजन हे फायनल असणार, त्याला चॅलेंज करता येणार नाही. एक्झम्पशन कॉम्पेन्सेशन. No person shall be entitled compensation for any damage, loss or injury caused by the action of appropriate authority under the section except for the building of works constructed or commended before. बघा, ज्या लोकांचं कन्स्ट्रक्शन किंवा बिल्डिंग हे आधी असतील, बिफोर असेल, त्यांना सगळ्याच गोष्टी मिळेल. म्हणजे त्याला कॉम्पेन्सेशन मिळेल, डॅमेजेस जे झालं त्याचं मिळेल, लॉस व्हॉट एव्हर इट मे बी त्याला मिळेल. पण कोणत्याही केसमध्ये जर का नंतर असेल डिक्लेरेशनच्या नंतर, तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीला कोणत्याही पद्धतीचं कॉम्पेन्सेशन मिळत नाही. कॉम्पेन्सेशन इज अप्लिकेबल इज सब्जेक्टेड टू एनी अग्रीमेंट बिटवीन द क्लेमेंट अँड द ऑथॉरिटी फॉर गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स. फॉर द प्रोव्हिजन ऑफ दिस सेक्शन शाल नॉट बी अप्लाय ऑपरेशनल कन्स्ट्रक्शन्स अंडरटेकन द स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येणारे सगळे ऑपरेशन जे काही असेल ते या पर्टिक्युलर केसमध्ये पकडल्या जात नाही. चला, समजलंय का? सेक्शन नंबर 90 समजला का? सिंपल होता, खूप इझी आहे. कम ऑन फास्ट. फास्ट सांगा. क्लियर? ओके, चलो 91 काय आहे? 91 आहे पॉवर टू व्हॅरी स्कीम ऑन ग्राउंड एरर. पॉवर टू व्हॅरी स्कीम ऑन ग्राउंड एरर, इरेग्युलॅरिटीज किंवा इन्फॉर्मिटीज. बघा काय झालंय, स्कीम प्रिलिमिनरी स्कीम इट इज द पार्ट ऑफ प्लॅनिंग प्रोसेस. आणि या संदर्भात जर का प्लॅनिंग ऑथॉरिटीला असं लक्षात आलं की नाही ऑन पेपर वेगळंच आहे आणि ऑन ग्राउंड ज्या वेळेला करतो त्यावेळेला काहीतरी चुकीचं होत आहे किंवा काहीतरी इरेग्युलॅरिटीज आहे किंवा इन्फॉर्मेशन प्रॉपर नाही किंवा काहीतरी एरर्स येत आहे, अशा केसमध्ये काय करायचं? मग अशा केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी डिरेक्टली स्टेट गव्हर्नमेंटला तशा पद्धतीने अप्लिकेशन करेल. अप्लिकेशन केल्यानंतर वन्स इट रिसिव्ड, त्यावर स्टेट गव्हर्नमेंट प्रॉपर इन्क्वायरी करेल आणि बघेल की हे सबस्टेन्शियल नेचरमध्ये येतं का. म्हणजेच काय, 20% किंवा 2 लाख पेक्षा व्हॅरी होणार आहे का? नसेल तर ठीक. मग या केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटीला सांगेल की तुम्ही ड्राफ्ट प्रिपेअर करा नवीन कंडिशननुसार, तो लोकांच्या माहितीसाठी पब्लिश करा आणि 1 महिन्याच्या आतमध्ये लोकांकडून सजेशन ऑब्जेक्शन मागवा, त्याच्यानुसार मॉडिफिकेशन करा आणि गरज पडल्यास आर्बिट्रेटरला सुद्धा अपॉइंट करा. अशा पद्धतीने या स्कीमला मॉडिफाय केलं जातं किंवा चेंज केलं जातं. फायनल झाल्यानंतर कधी जर का त्यामध्ये काही चेंजेस सापडत असतील, चेंजेस इन द सेन्स ऑफ एरर येत असतील, इरेग्युलॅरिटीज येत असतील तरच. क्लियर? बघा काय म्हणतात, application of variations. If after the final scheme has come into the effect, planning authority find the scheme contains error, irregularity, informity or minor variation or modifications, it may apply in writing to the state government requesting such a variation. गव्हर्नमेंट प्लॅनिंग ऑथॉरिटीला जर का अशा पद्धतीचं काहीतरी चेंजेस सापडत असेल ऑन ग्राउंड,
काम करताना, एक्झिक्यूट करताना, तर अशा केसमध्ये त्या व्हेरिएशनच्या संदर्भात डायरेक्ट स्वतः करू शकत नाही, तर त्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल लागेल. स्टेट गव्हर्नमेंटला तशा पद्धतीने अप्लिकेशन लिहिल्यानंतर or upon the receiving the application or on its own initiative, if state government is satisfied that proposed variation is not a substantial, मोठ्या पद्धतीचं व्हेरिएशन नाहीये, जर का असं वाटत असेल, सबस्टेन्शियल मध्ये तसं पण मोठं व्हेरिएशन कोणतं आहे, जे की 20% कॉस्ट ऑफ म्हणजे टोटल एस्टिमेशन कॉस्टच्या 20% और 2 लाख पेक्षा जास्त असेल, तर त्या केसमध्ये इट शाल बाय नोटिफिकेशन in the official gazette authorize or direct the planning authority to prepare the draft variation, की तुम्ही काय करा, त्या व्हेरिएशनच्या संदर्भात ड्राफ्ट प्रिपेअर करा and publish a notice the draft variation in official gazette by the prescribed means किंवा manner. क्लिअर. आता यामध्ये काय असेल, कंटेंट ऑफ नोटीस काय असेल, क्लिअरली स्टेट एव्हरी अमेंडमेंट प्रपोज टू द स्कीम. ही स्कीम करताना जे काही अमेंडमेंट किंवा सेक्शन्स इम्प्लिमेंट केले, हे सर्व सेक्शन शो करणं गरजेचे आहे. यामध्ये इफ एनी अमेंडमेंट रिलेटेड टू स्पेसिफिक क्रिटिकल मॅटर अंडर द सेक्शन 59B12 इट मस्ट इन्क्लूड ॲडिशनल प्रिस्क्राईब पर्टिक्युलर्स. काय चेंजेस येत आहे, कशामुळे येत आहे, त्यासाठी कोणत्या पद्धतीचे अमेंडमेंट्स किंवा सेक्शन सबसेक्शन्स प्रिस्क्राईब केले आहे MRTP ऍक्ट मध्ये, हे सगळे त्या नोटीस मध्ये शो करणं गरजेचं आहे. सोबतच पब्लिक ऍक्सेस अँड अवेलेबिलिटी, जे काही ड्राफ्ट व्हेरिएशन्स तयार केल्या गेलाय ते लोकांच्या माहितीसाठी, कारण की ऑब्व्हियसली जे काही लोक त्या टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये इन्व्हॉल्व आहेत ते डायरेक्टली आता अफेक्टेड जे होते ते चेंजेस होऊ शकतात या व्हेरिएशनमुळे. त्यामुळे त्यांच्या माहितीसाठी तशा पद्धतीने ओपन केले जाते पब्लिक इन्स्पेक्शनसाठी ॲट अ प्लॅनिंग ऑथॉरिटीज ऑफिस ड्युरिंग द वर्किंग आवर. Certified copies or extracts of the draft shall be available for sale to the public at a reasonable price. यामध्ये काय आहे, पब्लिक ऑब्जेक्शन विदिन 1 month जेव्हापासनं पब्लिश केलेलं आहे तेव्हापासनं जे कोणी लोक या नोटिसेसमुळे अफेक्टेड होत असतील त्यांच्याकडनं तशा पद्धतीचे ऑब्जेक्शन्स सजेशन्स मागवले जातात. आणि जे काही ऑब्जेक्शन सजेशन असेल हे काय केलं जातात, within a 1 month from the date of publication of the notice, any affected person may file a written objection to the state government with a copy sent to the planning authority. आणि directly तो affected person state government ला तशा पद्धतीने ऑब्जेक्शन्स पाठवेल, सेम कॉपी प्लॅनिंग ऑथॉरिटीला पाठवेल आणि त्याने घेतलेल्या स्टेट गव्हर्नमेंट डिसिजन घेणार तशा पद्धतीच्या ऑब्जेक्शनवर. त्या केसमध्ये काय होईल, after considering the objection and consulting the planning authority, the state government may काय करेल, appoint an arbitrator applying relevant provision as if the draft variation were a new draft scheme. जर का त्या ऑब्जेक्शन्स व्हॅलिड असतील तर तशा पद्धतीने नवीन आर्बिट्रेटर अपॉइंट करून त्या स्कीमला दुरुस्त केलं जातं, किंवा सँक्शन द व्हेरिएशन विथ और विदाउट मॉडिफिकेशन, किंवा रिफ्यूज टू सँक्शन द व्हेरिएशन. क्लियर. चला 91 क्लियर आहे का, पटकन सांगा 91 क्लियर आहे का, यस और नो. म्हणजे फायनल झाल्यानंतर सुद्धा जर काही व्हेरिएशन होत असेल तर चेंजेस केले जाऊ शकतात. ओके चलो 92 काय सांगतो बघा, सेक्शन नंबर 92 काय सांगतो, पॉवर टू व्हॅरी टाउन प्लॅनिंग स्कीम. Notwithstanding anything contained in the section 86, a town planning scheme may be varied at any time by subsequent scheme which shall be published by means of a notice or sanction in accordance with the provision of this act. आता सेक्शन नंबर 86 कशा संदर्भात होता ते बघा. सँक्शन ऑफ म्हणजे सँक्शन टू द स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे प्रिलिमिनरी आणि फायनल स्कीमच्या सँक्शननुसार. ह्याच्यात काही जरी सँक्शनिंग केलं असेल, 92 मध्ये काय सांगितलंय
की सेक्शन नंबर 86 नुसार टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये जे काही असेल, पण जर का त्याच्याऐवजी जर काही तिथे सबसिक्वेंट दुसरी एखादी स्कीम येत असेल तर त्याच्यानुसार त्यामध्ये बदल केले जाऊ शकतात. असं होत नाही किंवा अशा पद्धतीच्या कंडिशन तिथे होऊ देता येत नाही किंवा होतच नाही, कारण की अदरवाईज काय होऊ शकते, याचे इफेक्ट्स बघायला मिळतील की लोकांच्या मनात किंवा त्यांच्या सिक्युरिटी विषयी खूप सारे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून मग असं काही फार होत नाही किंवा होऊ देता येत नाही. सेक्शन 86 नाही लक्षात ठेवला तरीही चालेल, सॉरी 92 नाही लक्षात ठेवला तरीही चालेल. क्लिअर. 93 काय सांगतो, अपोर्शनमेंट ऑफ अ कॉस्ट ऑफ स्कीम विड्रॉ ऑर नॉट सँक्शन. बघा काय म्हणतायत, जर का स्कीम सँक्शनच झाली नाही, गव्हर्नमेंटनं रिफ्यूज केली किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटी किंवा मेजॉरिटी ऑफ लँड ओनर्सने ती विड्रॉ केली, बरोबर आहे, तर काय होऊ शकतं, कारण की ऑब्व्हियसली जो काही खर्च झालेला आहे, जो काही खर्च त्या स्कीमवर झालेला असेल त्याच्या बदल्यात तर तो कोणी बिअर करायचा, कसा बिअर करायचा, ह्या सर्व गोष्टी बघितल्या जातात. बघा, apportionment of cost of scheme withdraw or not sanction, cost in case of withdraw or refusal of sanction of town planning scheme, if a town planning scheme is withdraw or if sanction to the final scheme is refused by the state government may by order direct that the cost incurred for the scheme shall either be borne by the planning authority or paid to the planning authority by the landowners concerned. आता या केसमध्ये काय आहे, जसं तुम्हाला माहिती आहे की विड्रॉ केली किंवा सँक्शन झाली नसेल तर या केसमध्ये काय होईल की जो काही लिगल खर्च झालेला असेल, जो काही ॲक्च्युअल पेमेंट असेल, आर्बिट्रेटर असेल, हे बाकी सगळ्यांचं जे आहे हे कोणी द्यायला पाहिजे, तर अशा पद्धतीचा जो ऑर्डर आहे हे स्टेट गव्हर्नमेंट ठरवेल किंवा देईल. आणि तो जो काही खर्च म्हणजे ते जे काही प्रपोर्शन, म्हणजेच एकतर तो प्लॅनिंग ऑथॉरिटीने बिअर करायला पाहिजे किंवा लँड ओनर्सने प्लॅनिंग ऑथॉरिटीला द्यायला पाहिजे किंवा किती द्यायला पाहिजे, अशा पद्धतीचं प्रपोर्शन्स, म्हणजे आपण म्हणतो ना 50-50 करू आपण खर्च, 40-60 करू, तर अशा पद्धतीचं प्रपोर्शन ठरवण्याचा अधिकार स्टेट गव्हर्नमेंटला आहे. स्टेट गव्हर्नमेंट विल डिटरमाइन दॅट प्रपोर्शन, आणि कोणी किती खर्च बिअर करायचा आणि कोणी किती खर्च द्यायला पाहिजे हे सर्व ठरवण्याचा अधिकार स्टेट गव्हर्नमेंटला आहे. कधी, इन केस ऑफ फायनल टाउन प्लॅनिंग स्कीम इज नॉट सँक्शन ऑर इट मे बी गेट रिफ्युज्ड, किंवा जर का प्लॅनिंग ऑथॉरिटी किंवा मेजॉरिटी ऑफ लँड ओनर्सने जर का स्कीम विड्रॉ केली तरच. क्लिअर. एकदम सिंपल आहे. म्हणूनच मग हा जर का खर्च बिअर करायचा आहे आणि पुन्हा पुन्हा जर काही करायचं असेल तर म्हणून मग कोणती ऍक्शन घेतली जात नाही एकदा जर का ती स्कीम कॅन्सल झाली तर. ओके, सेक्शन नंबर 93 क्लिअर आहे का? ओके, चला पुढे जाऊ. सेक्शन नंबर 94 काय सांगतात, राईट टू अपियर बाय रिकॉग्नाइज एजंट. बघा काय होतं की तुम्हाला माहित आहे की सुरुवातीला ज्या वेळेला लँड ओनरचे इश्यू होते, मेजॉरिटी ऑफ ओनर रिजेक्ट द स्कीम देन दे हॅव टू पे. ओके, सो इट इज स्नेहित all that rights which reserve with the state government. Okay, so state government will determine the proportion or who will bear that total expenditure. Okay, now आता तुम्हाला एक बघितलं होतं आपण, या तीनदा आपण म्हणजे ज्युडिशियली नाही, म्हणजे कायद्यासारखं नाही, पण त्यासारखंच आपण तीनदा या पर्टिक्युलर केसमध्ये समोर गेलं. एक होतं मित्रांनो ओनरशिपच्या संदर्भात, डिस्प्यूट ऑफ ओनरशिप, बरोबर आहे. एक होतं डिस्प्यूट ऑफ ओनरशिप, दुसरा होता आर्बिट्रेटर, आणि तिसरं झालं होतं ट्रिब्युनल ऑफ अपील. तिन्ही गोष्टी तुम्हाला आठवत असतील. ओके, त्या तिन्ही मध्ये काय झालं, त्या तिन्ही केसमध्ये जरी काही ज्युडिशियरी फॉर्म नसतील किंवा कायद्याची चौकट नसेल, पण तरीही आहे त्यासारखंच, नसलं तरीही जी काही क्वेश्चन आन्सरिंग होणार, एव्हिडन्स दाखवा, हे दाखवा, किंवा प्रोसेस आहे, क्वेश्चन आन्सरिंग आहे,
हे होणार तसंच. मग या संदर्भात तो लँड ओनर्स जर का स्वतः किंवा तो जर का एखादा एजंट इन द सेन्स ऑफ ॲडव्होकेट, सीए और अजून कोणीतरी एखादा कायदेतज्ञ जर का तो तशा पद्धतीचे राईट्स या सर्व केसमध्ये देत असेल तर तो व्यक्ती ह्या सर्व प्रोसिजरला समोर जाऊ शकतो इन्स्टेड ऑफ ओनर, किंवा मालक न जाता तो एजंट पाठवू शकतो किंवा या सर्व प्रोसिजरला किंवा प्रोसिडिंगला तो राहू शकतो. राईट ऑफ रिप्रेझेंटेशन इन प्रोसिडिंग, त्याला स्वतःचे राईट्स दुसऱ्याला देता येतात, तो त्याचे पॉवर्स डेलिकेट करू शकतो इन द सेन्स ऑफ पॉवर ऑफ अटॉर्नी. एव्हरी पार्टी इन्व्हॉल्व इन एनी प्रोसिडिंग बिफोर द आर्बिट्रेटर और द ट्रिब्युनल ऑफ अपील शॅल हॅव द राईट टू अपीअर आयदर इन पर्सन, स्वतः जाऊ शकतो, थ्रू एन एजंट हु इज ड्युली ऑथराइज इन रायटिंग टू रिप्रेझेंट देम द प्रोसिडिंग. तशा पद्धतीचे जर का अधिकार त्याला दिले असेल तर तो स्वतः न जाता एजंट थ्रू तशा पद्धतीच्या प्रोसिडिंग कंप्लीट करू शकतो किंवा त्या व्यक्तीला तशा पद्धतीची प्रोसिडिंग पूर्ण करायला सांगू शकतो, आणि तसंही यामध्ये तरतूद केलेली आहे. क्लिअर? 94 सिंपल आहे, काहीच नाही आहे. खूप सिंपल आहे. चलो सांगा पटकन. ओके, चलो नेक्स्ट. 95 काय सांगतोय? पॉवर टू कंपेल अटेंडन्स ऑफ विटनेस. बघा, पुन्हा यामध्ये 3 केस झाल्या होत्या. ऑफिसर अपॉइंटेड अंडर द सेक्शन 71, म्हणजे जर का डिस्प्यूट ऑफ ओनरशिप असेल किंवा आर्बिट्रेटर आणि ट्रिब्युनल ऑफ अपील, या तिन्ही केसमध्ये पॉवर टू सुमन विटनेस अँड कंपेल द एव्हिडन्स. तर ज्या अफेक्टेड लोकांना किंवा जे कोणी इंटरेस्टेड इन द केस ऑफ लिगली अटॅच टू दॅट टाउन प्लॅनिंग स्कीम, किंवा जे कोणी अफेक्टेड होत असेल किंवा ज्यांचं ऑब्जेक्शन्स आहे, या सर्व केसमध्ये, या तिन्ही केसमध्ये म्हणजे ऑफिसरला किंवा आर्बिट्रेटरला किंवा ट्रिब्युनल ऑफ अपीलला अधिकार असतो की कोणत्याही व्यक्तीला तशा पद्धतीने नोटीस पाठवून साक्षीदार किंवा पुरावे सादर करण्यासाठी सांगू शकतात किंवा ते बोलवू शकतात. तशा पद्धतीने त्या व्यक्तीला किंवा त्या लोकांना नोटिसेस पाठवले जातात by the same means under the same manner as the civil court under the code of civil procedure 1908 नुसार लोकांना किंवा इंटरेस्टेड लोकांना तशा पद्धतीने नोटिसेस दिल्या जातात आणि त्यांना साक्षीदार किंवा एव्हिडन्स, तशा पद्धतीचे एव्हिडन्स सादर करण्यासाठी बोलावू शकतात. ही सर्व अधिकार या तिन्ही केसमध्ये त्या ऑथॉरिटीला आहे, ऑफिसरला, आर्बिट्रेटरला आणि ट्रिब्युनल ऑफ अपीलला. ज्या ज्या गोष्टी त्यावेळेला परफॉर्म करायच्या त्यावेळेला ते लोक विटनेस म्हणून किंवा एव्हिडन्स सादर करण्यासाठी किंवा जे काही डॉक्युमेंटची पूर्तता करण्यासाठी त्यांना बोलवू शकतात आणि त्यांना त्या दिलेल्या प्रिस्क्राइब टाइम पिरियडमध्ये ते पूर्ण करणं गरजेचं असते. क्लिअर? चला सांगा पटकन. 95 क्लिअर आहे, काहीच नाही आहे त्यामध्ये. 96 हवं तर इम्पॉर्टंट आहे. क्लिअर? चलो, 96 खूप महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट नाही, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बघा, इट इज रिलेटेड टू द डेव्हलपमेंट प्लॅन ॲज वेल ॲज द टाउन प्लॅनिंग स्कीम 2. ओके, आता होतंय काय, जर का सपोज मानून चला की इकडे कुठेतरी ही आहे पीएमसी आणि ही आहे पीसीएमसी. म्हणजे मला आजपर्यंत समजलंच नाही पीएमसी आणि पीसीएमसी कुठं चालू होते आणि कुठं संपते. ओके, जर का असं काहीतरी असेल
आणि 2 ऑथॉरिटीला जर का असं वाटत असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटला ओके की आपण दोघांनी मिळून जर का एखादी स्कीम किंवा डेव्हलपमेंट प्लॅन करू शकतो, एखादी टाउन प्लॅनिंग स्कीम म्हणा किंवा डेव्हलपमेंट प्लॅन म्हणा करू शकतो किंवा बेटर होऊ शकते. जसं की तुम्हाला माहित आहे ठाणे, पालघर आणि रायगड मला वाटते बरोबर आहे सोबत आहे. अशा केसमध्ये जर का त्यांना वाटत असेल की एखादी टाउन प्लॅनिंग स्कीम दोन्ही ऑथॉरिटीला टाउन प्लॅनिंग स्कीम आपण 2 मिळून चांगली घेऊ शकतो किंवा अशा पद्धतीची स्पेस चांगली आहे किंवा होऊ शकते किंवा गव्हर्नमेंटला असं वाटत असेल की बाबा रे या दोघांच्याही हद्दीत मिळून हा पार्ट पीएमसीचा हा पार्ट पीसीएमसीचा मिळून जर का असं काही केलं होऊ शकते किंवा जॉईंट स्कीम म्हणा जॉईंट डेव्हलपमेंट प्लॅन म्हणा जर का होऊ शकत असेल तर स्टेट गव्हर्नमेंट अशा केसमध्ये स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी अपॉइंट करते, जे की आपण सेक्शन नंबर 40 मध्ये बघितलं होतं बरोबर आहे नोटिफाईड एरियाच्या संदर्भात पण. सो अशा संदर्भात स्टेट गव्हर्नमेंट स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी अपॉइंट करेल. का बरं? तर बघा अशा केसमध्ये जर का पीएमसीला म्हटलं असतं की तुम्ही करा तर पीसीएमसीला भरपूर सारे प्रॉब्लेम असते, पीसीएमसीला म्हटलं असतं की तुम्ही करा तर पीएमसी वाल्यांना भरपूर प्रॉब्लेम असते किंवा दोघांमध्ये काहीतरी डिस्प्यूट असतं, भरपूर सारे कॉन्फ्लिक्ट्स तयार झाले असते किंवा भरपूर इश्यू आले असते आणि ती स्कीम पण बरोबर झाली नसती. मग अशा गोष्टी अवॉइड करण्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट काय करतं तिथे स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी अपॉइंट करते and special planning authority will take the full authority of that planning authority to implement that development plan or a town planning scheme. मग या सर्व प्रोसिजर मध्ये ती स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी संपूर्ण अधिकार प्लॅनिंग ऑथॉरिटीचे वापरून ती स्कीम किंवा डेव्हलपमेंट प्लॅन पूर्ण करते. आता यामध्ये काय once the special planning authority is constituted declare its intention to prepare the joint development plan or a joint town planning scheme. This must be done following the procedure in section 23. जर का डेव्हलपमेंट प्लॅन करत असेल तर सेक्शन नंबर 23 नुसार आणि टाउन प्लॅनिंग स्कीम करत असेल तर सेक्शन नंबर 60 नुसार तशा पद्धतीचं इंटेन्शन डिक्लेअर केलं जाईल किंवा पब्लिश केलं जाईल. एकदाच जर का तशा पद्धतीने डिक्लेरेशन केलं तर सगळे पॉवर जे की एका प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे आहे ते सगळे पॉवर स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी यूज करेल आणि ती पूर्ण स्कीम कंप्लीट करून स्टेट गव्हर्नमेंटकडे सँक्शनिंग किंवा अप्रुव्हल साठी पाठवल्या जातं. आता एकदा सँक्शन झालं तर मग याला कोण पुढे ओव्हरलुक करेल किंवा कोण ओव्हरटेक करेल? पूर्ण स्कीमला पीएमसी करेल की पीसीएमसी करेल की दोघा मिळून करेल हे डिपेंड करतं त्यांच्या स्वतःच्या निर्णयावर. द जॉईंट प्लॅन और स्कीम मस्ट बी क्लॅरिफाय स्पेस विच प्लॅनिंग ऑथॉरिटी इज रिस्पॉन्सिबल फॉर विच पार्ट. म्हणजे एकतर याच्यावर क्लिअर केलं जातं की बाबा रे किती पार्टसाठी कोणती ऑथॉरिटी रिस्पॉन्सिबल राहील की बाबा एवढ्यासाठी तू रिस्पॉन्सिबल आहे आणि यासाठी तू रिस्पॉन्सिबल आहे. अशा पद्धतीचं क्लॅरिफिकेशन किंवा एरिया वाईज डिटेल प्रोसिजर प्रोव्हाइड केली जाते की कोणती ऑथॉरिटी कोणत्या पार्टसाठी कोणत्या एरियासाठी रिस्पॉन्सिबल राहील. क्लिअर? मग त्या पद्धतीने ते काम ओव्हरटेक केलं जातं. किंवा जर का ऑथॉरिटीजला वाटत असेल पीएमसी पीसीएमसीला की आम्ही सेपरेट केल्यापेक्षा जर का आम्ही कंबाईन मध्ये करत असेल तर बेटर होऊ शकते, जर का त्यांचं असं म्हणणं असेल तर त्या केसमध्ये सुद्धा दोघां मिळून सुद्धा करता येतं. Once approved by the state government under the section 31 or 86 development plan and town planning scheme, portion will take effect as it will be separate plan or scheme in each area. However, the plan or scheme may be jointly executed by all involved planning authorities partially or fully depending on what they decide together. ते कोण्या पद्धतीने डिसाइड करतं एक्झिक्युशन करताना स्वतः करायचं सेपरेट करायचं की मिळून करायचं ते त्यांचं डिसिजन असेल जस्ट फॉर द एक्झिक्युशन. क्लिअर? चला सेक्शन नंबर 96 क्लिअर आहे का? खूप इम्पॉर्टंट होता आणि महत्वाचा आहे. याच्यावर बरेचदा क्वेश्चन बघायला मिळतात. या पर्टिक्युलर प्लॅनवर कॉन्स्टिट्यूट अ स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी हा जो पॉइंट आहे याच्यावर भरपूरदा क्वेश्चन बघायला मिळाला आणि अजून पण येण्याचे चान्सेस आहे. सेकंड थिंग की हे पण लक्षात ठेवा
की एकदाच जर का ते अप्रुव्हल झालं तर किंवा एक्झिक्युशनसाठी सेपरेट केलं जातं किंवा सोबत केलं जातं किंवा कोणती प्रोसिजर असते. ओके. अँड द लास्ट कॉस्ट ऑफ स्कीम. कॉस्ट ऑफ स्कीम मध्ये काय काय आहे तर टोटल कॉस्ट ऑफ टाउन प्लॅनिंग स्कीम इन्क्लुडेड काय काय आहे तर ते बघून घ्या. म्हणजे टोटल कॉस्ट ऑफ स्कीम कशी काढल्या जाते. ऑल अमाउंट्स पेएबल बाय द प्लॅनिंग ऑथॉरिटी अंडर द ऍक्ट अनलेस द स्पेशली एक्सक्लूड. जे काही सगळी अमाऊंट आहे प्लॅनिंग ऑथॉरिटीने पे केलेली ती सगळी ओके म्हणजे जे काही एक्सक्लूड करायचं असते जे काही कामाचं नाही. ओके. प्लीज एक्सप्लेन वन्स अगेन. ओके ठीक आहे पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. बघा जर का दोन ऑथॉरिटी खूप जवळ असेल जसं की तुम्हाला माहित आहे की मुंबईमध्ये खूप सारे उपनगर आहे जे की एकमेकाला लागून आहे. जसं की पुणे आहे आणि पिंपरी चिंचवड आहे. हे लक्षातच येत नाही म्हणजे नेमकं कोण कुठे चालू होते आणि कोण कुठे संपतं म्हणजे माझ्यासारख्यासाठी बरं तुम्हाला माहित असेल तर मग अशा केसमध्ये जर का दोन्हीही ऑथॉरिटी खूप जवळ जवळ आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटला किंवा त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीला जर का असं वाटत असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटला स्वतःही दोनच नाही बरं त्यापेक्षा जास्त जर का येत असेल तरीही प्लॅनिंग ऑथॉरिटी असेल तरीही जर का स्टेट गव्हर्नमेंटला असं वाटत असेल किंवा त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीजला की आपल्याकडे तिघां मिळून दोघां मिळून जे काही असेल आपण एक चांगली स्कीम किंवा डेव्हलपमेंट प्लॅन सोबत घेऊ शकतो किंवा स्कीम इम्प्लिमेंट करू शकतो. अशा केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी अपॉइंट करते या पूर्ण प्रोसिजरसाठी. मग इथे डेव्हलपमेंट प्लॅन घेतला जाऊ शकतो किंवा टाउन प्लॅनिंग स्कीम घेतली जाऊ शकते. एकदाच जर का तशा पद्धतीने स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी अपॉइंट केली ते डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जसं आपण प्रोसिजर बघितलं होतं डिक्लेरेशनचं सेक्शन नंबर 23 मध्ये आणि टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये 60 मध्ये त्या पद्धतीचं डिक्लेरेशन केलं जातं आणि तशा पद्धतीने स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी पूर्ण टाउन प्लॅनिंग स्कीम किंवा डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करून स्टेट गव्हर्नमेंटला सबमिट करून अप्रुव्हल घेतात. आता अप्रुव्हल घेतल्यानंतर त्यामध्ये क्लिअरली मेन्शन असतं की कोणता पार्ट कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी असेल. दोघा तिघा मिळून केलेले आहे टाउन प्लॅनिंग स्कीम किंवा डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे कोणाला किती रिस्पॉन्सिबिलिटी असेल हे आधीच ठरवलं जातं की एवढ्या पार्टचं याने बघायचं तेवढ्या पार्टचं त्याने बघायचं. अशा पद्धतीने स्पेसिफाय करून दिला जातो एरिया आणि त्याच्या अंतर्गत तशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता ती प्लॅनिंग ऑथॉरिटी इम्प्लिमेंट करेल. आता यामध्ये काय जर का त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीला वाटत असेल की मी स्वतः याला एक्झिक्यूट करू शकतो तर ते सेपरेटली करेल किंवा त्यांना जर का असं वाटत असेल की मिळून एक्झिक्यूट करायला पाहिजे तर ते स्वतः मिळून एक्झिक्यूट करतील. क्लियर. चलो आगे बढ़ते. कॉस्ट ऑफ स्कीम मध्ये काय ऑल अमाउंट्स पेएबल बाय द प्लॅनिंग ऑथॉरिटी. ऑल अमाउंट स्पेंट or estimated to be spent by the planning authority during the implementation of period of preliminary scheme after sanction under the section 86. म्हणजे प्रिलिमिनरी स्कीम झाल्यानंतर जी काही कॉस्ट जाणार असेल किंवा एस्टिमेट केलेली असेल ही सगळी कॉस्ट आहे ती कॉस्ट ऑफ स्कीम मध्ये जाणार. कॉम्पेन्सेशन फॉर लँड रिझर्व or allotted for the public purposes for the planning authorities purposes if solely beneficial to owner resident within the scheme. जे काही कॉम्पेन्सेशन आहे लँड रिझर्व केली गेली त्या बदल्यात जे काही असेल ते सुद्धा म्हणजे एकतर ते जॉईंट असेल किंवा एकटे असेल तर ती सुद्धा त्या कॉस्ट ऑफ स्कीम मध्ये जोडली जाते. पोर्शन ऑफ कॉम्पेन्सेशन फॉर द लँड रिझर्व फॉर पब्लिक प्लॅनिंग ऑथॉरिटी पर्पजेस दॅट benefit both the scheme area and the general public in proportion to the benefit of the scheme ही सुद्धा अमाउंट त्या कॉस्ट ऑफ स्कीम मध्ये जोडली जाते. नेक्स्ट लीगल एक्सपेन्सेस इन्क्युअर्ड इन द क्रिएशन ऑफ एक्झिक्युशन ऑफ स्कीम. जी काही लीगल एक्सपेन्सेस असतील जे काही प्लॅनिंग ऑथॉरिटी झाले स्कीम एक्झिक्यूट करताना हे सुद्धा कॉस्ट मध्ये जोडले जातं. देन डिफरन्स इन मार्केट व्हॅल्यू इफ द प्लॉट व्हॅल्यू ऑफ ओरिजिनल प्लॉट एक्सीड the value of plots in the final scheme excluding the future improvement but including the building work of the scheme initiation. म्हणजेच काय जर का त्या फायनल व्हॅल्यू आपण कॉन्ट्रीब्युशन किंवा नेट पेएबलच्या फॉर्मॅट मध्ये बघितलं होतं ती कॉस्ट सुद्धा डिफरन्स यामध्ये जोडला जातो कॉस्ट ऑफ स्कीम मध्ये. सिमिलरली 20% of infrastructural costs provided in the adjacent area if it is essential
or related to the scheme. 20% इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच काय, जर का स्कीमच्या बाजूला अजून एखादा एरिया आहे, त्यांना सुद्धा त्या स्कीम मधनं रोड द्यायची गरज असेल किंवा ॲसेस द्यायची गरज पडत असेल, तर अशा पद्धतीची कॉस्ट सुद्धा त्या स्कीमच्या अंतर्गत जोडली जाते. इफ द व्हॅल्यू ऑफ फायनल प्लॉट एक्सीड्स द ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यूज, द एक्सेस शाल बी डिडक्टेड फ्रॉम द ओव्हरऑल कॉस्ट ऑफ स्कीम. म्हणजेच हे बघा नेट पेएबल आहे, हे नेट पेएबल कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, सो ह्या सगळ्या कॉस्ट स्कीम मध्ये जोडल्या जातात आणि या सगळ्या कॉस्ट ऍड करून टोटल कॉस्ट ऑफ स्कीम कॅल्क्युलेट केली जाते. चला सांगा, क्लिअर आहे?